नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण या ठिकाणी आपल्या पेरूच्या प्लॉटमध्ये आहोत. तर आपण 8 ते 10 दिवसापूर्वीच्या पेरूला ही फवारणी बॅगिंग केली होती. तर फवारणी बॅगिंग केल्यानंतर आपल्याला 8 ते 10 दिवसांनी एक चूक आढळली, जिच्यामुळे माझ्यासारखी आणि शेतकऱ्यांचे एक मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. तर ती कोणती तुम्हाला दाखवणार. या ठिकाणी हा फंम पडलेला आहे. हा झाडात लावला तर हा खाली गळून पडलेला आहे. तो कशामुळे पडला तुम्हाला दाखवतो आता. बघा, हा पेरू बघा, पेरूचा आकार बघा केवढा आहे. तर मित्रांनो, हे कशामुळे गळून पडलंय माहिती का? की या झाडाचं फळ लहान असताना त्याला फम लावला गेला, त्यामुळे याच्या वजनाने, फंपीच्या वजनाने हा फम परिणामी गळून पडला. अशा अनेक ठिकाणी पडले बघा. आपण तुम्हाला दाखवू शकतो, हे बघा. म्हणजे हे बघा, अशा प्रकारे. त्यामुळे मित्रांनो, फम लावताना कमीत कमी साईज केवढी आहे तुम्हाला नक्की सांगतो. तर हे बघा, फम लावताना कमीत कमी एवढी सरी साईज पाहिजे. आपल्या लिंबा एवढी तरी पेरू साईज पाहिजे. किंवा अशा बारीक जर आकाराचे आपल्या फळांचा जर फम लावला तर ते फम काही दिवसांनी गळून पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होते. याचा पण खर्च मोठ्या प्रमाणात वाया जातो. तर मित्रांनो, माझ्यासारखं तुमचे नुकसान होऊ नये यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या तुम्हाला सांगितलं आहे की पेरू आधी मोठा नंतर फम लावा. त्यामुळे ही मेन काळजी फम लावताना नक्की घ्या. आपला व्हिडिओची माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.